नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. फायनली उद्यापासून तुमची बोर्डाची परीक्षा सुरू होते. ठीक आहे, पहिला पेपर तुमचा इंग्लिशचा आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे तुमचा इंग्लिश असतो बाळांनो. इंग्लिश आणि स्पेशली लँग्वेजेस सब्जेक्ट. ठीक आहे, त्याच्यात तुमचे इझिली मार्क्स येतात. ठीक आहे, त्यामुळे तुमचं पर्सेंटेज सुद्धा वाढतं बाळांनो. ठीक आहे, आता मला ठाऊक आहे तुम्ही खूप नर्वस आहात. ठीक आहे, खूप नर्वस पण आहात, पण ऍट द सेम टाइम एक्साइटेड सुद्धा आहात. ठीक आहे, की उद्यापासून तुमची फायनली बोर्डाची परीक्षा सुरू होते, है ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला जेवढी मेहनत करायची तुम्ही केली आता, है ना. तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट ठेवावं लागेल. ठीक आहे, स्वतःमध्ये ती विल पॉवर ठेवावी लागेल तुम्हाला, की हा मी माझं बेस्ट करणार आहे, है ना. जेवढा अभ्यास झाला माझा तेवढा झाला, पण जेवढा अभ्यास केला त्याच्यातून जे बेस्ट घडेल ते मी करणार आहे उद्या. ठीक आहे, किंवा कोणत्याही बोर्डाच्या पेपरामध्ये. ठीक आहे, प्लीज डिमोटिवेट नका होऊ. ठीक आहे, जेवढ्या गोष्टी येतील तेवढ्या बेस्ट लिहा, है ना. आणि मॅक्झिमम स्कोर करण्याचा प्रयत्न करा बाळांनो, है ना. जेवढा माझ्याकडून प्रयत्न होत आहे तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा, इम्पॉर्टंट गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा, मी माझा 100% देतोय बाळांनो. तुम्हाला फक्त तुमचा 100% द्यायचंय बाळांनो, डिमोटिवेट नाही व्हायचंय. ठीक आहे, आणि अजून पुढे खूप काही गोष्टी आहेत. ठीक आहे, फक्त एक पेपर तुमचं फ्युचर डिसाईड नाही करणार, या गोष्टीला डोक्यात ठेवा नेहमी, है ना. चला, आता उद्या इंग्लिशचा पेपर आहे बाळांनो. आज आपले इंग्लिशचेच व्हिडिओज येतील. मे बी हा सेकंड लास्ट व्हिडिओ असेल किंवा लास्ट व्हिडिओ असेल. ठीक आहे, याच्यानंतर एक व्हिडिओ मी प्लॅन करतोय की कोणता सेक्शन पहिले प्रायोरिटीने करायचं, कोणत्या सेक्शनला किती टाइम द्यायचा. ठीक आहे, कोणते क्वेश्चन्स तुमचे मोस्ट रिपीटेड आहेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवरती मी एक व्हिडिओ प्लॅन करतोय, पण तो व्हिडिओ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या व्हिडिओची कमीत कमी 2000 लाईक्स कंप्लीट करणार बाळांनो. ठीक आहे, लगेच तो व्हिडिओ मी अपलोड करेन. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिशचे 80 पैकी 80 कसे काढायचे. ठीक आहे, प्रत्येक सेक्शन आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, प्रत्येक क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत की हा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे, कोणता क्वेश्चन येऊ शकतो, कोणत्या क्वेश्चनला कसं लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिली गोष्ट बाळांनो, तुमच्या इंग्लिशमध्ये 4 सेक्शन येतात, एवढी गोष्ट ठाऊक आहे तुम्हाला, है ना. पहिला असतो तुमचा प्रोज, म्हणजे त्याच्यात तुमचे सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज असतात. 2 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. काय असतात 2 क्वेश्चन? एक सीन पॅसेज असतो, एक अनसीन पॅसेज असतो. ठीक आहे, त्यानंतर पोएट्री असते बाळांनो, त्यानंतर रायटिंग स्किल असतो. रायटिंग स्किलमध्ये तुमचे 4 क्वेश्चन्स असतात बेसिकली. किती असतात? 1 2 3 4 क्वेश्चन असतात. आणि नॉवेलचा एक सेक्शन असतो बाळांनो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या 4 सेक्शनमध्ये सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट विदाउट एनी यूज ऑफ माइंड, ठीक आहे, जास्त डोकं न लावता तुमचे जे फ्री मार्क्स असतात बाळांनो, ते असतात तुमचे सेक्शन सी मध्ये, है ना. फक्त तुम्हाला कॉन्टेंट जास्त लिहावं लागतं, पण त्याच्यात एकदम फ्री मार्क्स असतात बाळांनो. टोटली सब्जेक्टिव्ह आन्सर आहे, तुमचं पर्सनल आन्सर असतं ते. ठीक आहे, त्यामुळे तिथं पेपर चेकर मार्क कट करत नाही. ठीक आहे, त्यानंतर तुमचा सेक्शन असतो बाळांनो पोएट्री. पोएट्रीमध्ये एकच फक्त ट्विस्ट असतो, फिगर ऑफ स्पीच जर तुम्हाला ओळखायला आलं तर तुम्ही पोएट्री सेक्शन करून घेणार. आता फिगर ऑफ स्पीच बद्दल कोणते येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा प्रोज असतो बाळांनो. त्यानंतर थोडासा टफ तुमचा नॉवेल असतो. नॉवेल सगळ्यांना टफ नाही जात, पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना थोडासा टफ जातो, आणि आय कॅन ॲग्री, तो सेक्शन थोडासा टफ साईडला असतो बाळांनो. पण बाकीचे जे 3 सेक्शन आहेत बाळांनो, ते एकदम फ्री मार्क्स असतात तुमचे, त्याच्यात काही डोकं लावायचं नसतं. ठीक आहे, चला आता आपण एक 1 बाय 1 बघूया तेव्हा. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल बाळांनो. ठीक आहे, गोष्टींची. चला, आता आपण फॉर्मॅटनुसार 1 बाय 1 प्रत्येक क्वेश्चन कोणता येणार आहे, कसा येणार आहे, त्याविषयी बघूया आपण. पहिला काय सांगितलं मी तुम्हाला? पॅसेजमध्ये किती क्वेश्चन येतात बाळांनो? 2 क्वेश्चन येतात. एक क्वेश्चन 1 आणि एक क्वेश्चन 2 तुमचा, है ना. 2च प्रश्न येतात तुमचे. क्वेश्चन 1 मध्ये 2 सब पार्ट असतात, एक ए आणि एक बी. ठीक आहे, त्याच प्रकारे क्वेश्चन 2 मध्ये पण 2 सब पार्ट असतात, एक ए आणि एक बी. एवढं क्लिअर आहे? ठीक आहे, आता क्वेश्चन 1 मध्ये जाऊ बाळांनो. क्वेश्चन 1चा सीन पॅसेज असतो. सीन पॅसेज कोणता येणार आहे ते पण सांगतोय, फक्त माझ्या गोष्टी ऐकून घ्या, मी काय काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिला असतं तुमचं ग्लोबल अंडरस्टँडिंग बाळांनो. ठीक आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये बेसिकली तुमचे ट्रू ऑर फॉल्स असू शकतात, फिल इन द ब्लँक्स असू शकतात, अशा पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात. आता फिल इन द ब्लँक्स जर आल्या बाळांना, तुम्हाला कंप्लीट सेंटेन्स लिहायचं आहे. ठीक आहे, फक्त फिल इन द ब्लँक्स वाली गोष्ट नका लिहून येऊ. दुसरी गोष्ट, ट्रू ऑर फॉल्स आले तर तुम्हाला ट्रू फॉल्स लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ट्रू ऑर फॉल्स मध्ये तुम्हाला कोणताच प्रश्न येत नाही, है ना, बरोबर, मला माहितच नाही काही, सगळे ट्रू मार्क करून या किंवा सगळे फॉल्स मार्क करून या, काही ना काही बरोबर येऊनच लागेल. ठीक आहे, आता ये केव्हा? जेव्हा काहीच येत नाही तेव्हा. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, तो तुम्हाला पॅसेजने सॉल्व्ह करावा लागेल. जर पॅसेज समजत नसेल, ऍट द एंड मॅचिंग वर्ड्स फाइंड करा पॅसेज मधले, त्याच्या अराउंडचे सेंटेन्सेस लिहून या, तरी मार्क भेटतात. त्यानंतर इंटरफेरन्स अँड अनालिसिस, याच्यामध्ये बेसिकली तुमचे मॅच द फॉलोइंग सुद्धा येऊ शकतात. आता मॅच द फॉलोइंग आले, सपोज फॉर एक्झाम्पल ए बी सी डी, हा एक कॉलम आहे, दुसरा कॉलम आहे 1 2 3 4, तुम्हाला मॅच द फॉलोइंग आहेत. अशा पद्धतीने मॅच द फॉलोइंग नका करून येऊ. ठीक आहे, जर काहीच येत नाही तुम्हाला, मॅच द फॉलोइंग मध्ये एक पण येत नाही, तर तुम्ही काय करून या, सगळ्यांचं एक ऑप्शन मार्क करून या.
सगळ्यांचं एक, कोणतं ना कोणतं एक राईट येणारच आहे, है ना. सगळ्यांचं वन, सगळ्यांचं वन, सगळ्यांचं वन, सगळ्यांचं ऍटलीस्ट तुम्हाला 2 पैकी तिथं अर्धा मार्क भेटून जाईल. केव्हा पण ये, जर येत नसेल तर प्रश्न सोडण्यापेक्षा काही ना काही मार्क करून येणं, याला म्हणतात स्ट्रॅटेजी बेसिकली. ठीक आहे, तर हे तुम्हाला जाताच नाही करायचंय. ठीक आहे, पहिले तुम्हाला वाचायचंय, जर येत नसेल तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, आता कोणते प्रश्न येणार ते आपण डिस्कस करू, पण एवढे 3 प्रश्न जर सोडले बाळांनो, हे प्रश्न तुम्हाला पॅसेजमधून शोधावे लागतात, करावे लागतात, थोडंसं डोकं लावावं लागतं. पण हे बाकीचे 3 क्वेश्चन आहेत बाळांनो, हे फ्रीचे मार्क्स आहेत तुमचे. पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क तुमचे फिक्स आहे, हे तुमचा रिस्पॉन्स आहे बाळांनो. तुम्हाला जे वाटतं ते लिहा त्याच्यात. ठीक आहे, फक्त स्टार्ट करा ऍज पर माय ओपिनियन, ऍज पर माय डिसिजन किंवा व्हॉट आय थिंक. ठीक आहे, अकॉर्डिंग टू मी, अशा पद्धतीने स्टार्ट करा. ठीक आहे, जेणेकरून पेपर चेकरला तुरंत माहित पडतं की तुमचं ओपिनियन आहे. डायरेक्ट म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सच आहे तो सब्जेक्टिव्ह असू शकतो, प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असू शकतो. इथं 2 मार्क तुमचे पेपर चेकर कट करत नाही. कमीत कमी 5 ओळी तरी लिहा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये मी जे क्वेश्चन सांगतोय तेच येतील बाळांनो. ठीक आहे, याच्यात एक क्वेश्चन फिक्स असतो तुमचा टेन्सेसचा. कोणता? टेन्सेसचा. तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये टेन्सेस ओळखायचे असतील, सिंपल एक प्रश्न फिक्स येणार आहे याच्यावरती. त्यानंतर एक असतो बाळांनो वोकॅबलरीवरती. वोकॅबलरीवरती तुमचे मिनिंग विचारू शकतात, पॅसेजमधल्या या वर्डचं मिनिंग काय. ठीक आहे, तो तुम्हाला थोडंसं ट्रिकी असतो क्वेश्चन. ठीक आहे, पण इझी असतो. तुम्हाला सिनोनिम अँटोनिम विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल रेग्युलरचं अँटोनिम विचारलं, काय लिहिणार तुम्ही? इरेग्युलर. तर हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, रेग्युलर पण लिहायचं, इरेग्युलर पण लिहायचं, पूर्ण सेंटेन्स लिहायचं बेसिकली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पूर्ण क्वेश्चन 1 असतो तुमचा. ठीक आहे, त्यानंतर सांगतोय मी पॅसेज कोणता येणार ते पण सांगतोय, फक्त गोष्टी ऐकून घ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड मध्ये एक तर तुमचं येणार आहे डायरेक्ट इनडायरेक्ट, एक येणार आहे तुमचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह. ठीक आहे, आणि एक येईल तुमचं प्रिपोजिशन वगैरे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, प्रिपोजिशन आणि तुमचं आर्टिकल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या येणार आहेत. कोणते क्वेश्चन येणार आहेत सांगतोय. ठीक आहे, आणि स्पॉट द एरर मध्ये काय करायचं असेल बाळांना, तुम्हाला फक्त सिंग्युलरचं प्लुरल करायचं असेल. एक सेंटेन्स दिला असेल, एखादा वर्ड त्याच्यात सिंग्युलर असेल तो तुम्हाला प्लुरल करायचा असेल, किंवा प्लुरल असेल तो तुम्हाला सिंग्युलर करायचा असेल. दॅट्स इट, तुमचा झाला बाळांनो क्वेश्चन 1 कम्प्लीट झाला. आता कोणते प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरती जाऊया बाळांनो. ठीक आहे, पहिली गोष्ट पॅसेज है ना. पॅसेज बाळांनो, आता सगळ्यात जास्त रिपीटेड झालेला एक पॅसेज आहे, मी तुम्हाला तो सांगू इच्छितो. हा पॅसेज एक्सपेक्टेड आहे बाळांनो. आता 100% बघा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज 2 गोष्टी असतात, बरोबर. मी तुम्हाला आत्ताच बोललो सीन पॅसेज आणि सीन पॅसेज. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सीन पॅसेज ऍटलीस्ट आपण प्रेडिक्ट करू शकतो. काय करू शकतो? प्रेडिक्ट करू शकतो. कशावरती प्रेडिक्ट करू शकतो बाळांनो? कारण सीन पॅसेज रिपीट झालेले आहेत पेपरामध्ये, आतापर्यंतच्या पेपरामध्ये. हा पॅसेज सगळ्यात जास्त वेळा रिपीट झालेला आहे, म्हणजे याची येण्याची शक्यता जास्त आहे. 100% कोणी सांगू शकतं, कोणी नाही सांगू शकत, पण खूप जास्त चान्सेस आहेत बाळांनो. या पॅसेजला मिस नका करून जाऊ. ठीक आहे, अनसीन पॅसेज प्रेडिक्ट करू शकतो का? नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. जोपर्यंत पेपर सेटर नाही सांगून दे तोपर्यंत कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत. ठीक आहे, आता हा जो पॅसेज आहे तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे, प्लीज, है ना, महत्वाचा आहे. जर मी सांगतोय तर महत्वाचा आहे बाळांनो, है ना. त्याच्यावरचे हे प्रश्न तुम्ही बघू शकतात. आता गिव्ह रिझन विचारलं तर पूर्ण लिहा बाळांनो, सेंटेन्स पण लिहा, नुसतं बिकॉज पासून नका स्टार्ट करू. ठीक आहे, हे सगळे प्रश्न बघून घ्या या पॅसेजवरचे, है ना. ठीक आहे, हा झाला तुमचा पॅसेजचा प्रश्न. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं याच्यात, पॅसेज प्लस हे डू ॲज डायरेक्टेडचे जेवढे प्रश्न आहे ना तेवढे मी तुम्हाला सांगून देईल कोणते येऊ शकतात आणि कोणते येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आता या डू ॲज डायरेक्टेडच्या प्रश्नांवरती जाऊन या कोणते येणार आहेत बाळांनो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टेन्सेसचा एक क्वेश्चन तुमचा फिक्स असणार आहे. काय असणार आहे? टेन्सेसचा एक क्वेश्चन फिक्स असणार आहे, हे क्वेश्चन करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डायरेक्ट, इनडायरेक्ट, प्रिपोजिशन, अँटोनिम्स, प्रिपोजिशन्स, आर्टिकल्स आणि तुमचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह. ठीक आहे, आता हे जेवढे मी क्वेश्चन सांगतोय लँग्वेज स्टडीच्या B1 जो प्रश्न येणार आहे तुमचा B, ठीक आहे, याच्यात हे सगळे करून ठेवा बाळांनो. प्लीज बाळांनो, एक क्वेश्चन मिस नका करू, एक पण क्वेश्चन मिस नका करू याच्यात. ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन्स बाळांनो. ठीक आहे, बघा ना तुम्ही इथं बघा ना, अपियर 4 टाइम्स, 4 वेळा सेम प्रश्न विचारताय बोर्ड. तर हे प्रश्न तुम्हाला करायला नकोय का बाळांनो? कारण हेच येऊ शकतात बाळांनो पेपरमध्ये, याच्या व्यतिरिक्त नाही येणार काही. प्लीज हे बघा, हे सगळे क्वेश्चन तुमच्यासाठी सगळे पिकआउट करून आणलेले आहेत बाळांनो. आय होप तुम्ही सगळे लिहून घेतले असतील. ठीक आहे, तर हे झाले तुमचे कम्प्लीट सेक्शन प्रोजचा ए पार्ट. क्वेश्चन 1 आपण संपवला आता बाळांनो. आता आपल्याला जायचंय क्वेश्चन 2 वरती. क्वेश्चन 2 मध्ये सेम या 3 गोष्टी तुमच्या काही येऊ शकतात, अनसीन पॅसेज ऍट द एंड. ठीक आहे, पण पर्सनल रिस्पॉन्स सांगा, 2 मार्क तुम्ही घेऊन येणार का? काय लिहिणार आहे? अकॉर्डिंग टू मी, ऍज पर माय ओपिनियन, किंवा व्हॉट आय थिंक, किंवा
आय बिलीव्ह, ठीक आहे. अशा पद्धतीने जर स्टार्ट केलं तर तुमचे पर्सनल होऊन जातं ते कम्प्लीट, ठीक आहे. तर तुमचा सब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतो, त्याला आरामात तुमचे मार्क्स भेटून जातात. कमीत कमी 5 लाईन तुम्हाला लिहायचे आहेत. लँग्वेज स्टडीमध्ये मी तुम्हाला सगळे क्वेश्चन सांगितले, त्या क्वेश्चन्स पैकीच येईल लँग्वेज स्टडीमध्ये. वोकॅबलरीमध्ये तुम्हाला मिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी विचारू शकतात बाळांनो, ठीक आहे. तर हे झाले तुमचे सगळे मार्क अनसीन पॅसेजचे. त्यानंतर जर आपण समरी रायटिंग वरती गेलं बाळांनो आणि माइंड मॅपिंग वरती गेलं, समरी रायटिंग इझिएस्ट क्वेश्चन असतो बाळांनो. तुम्हाला एक पॅसेज दिला असतो, पॉइंटर्स दिलेले असतात, तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं असतं. काही लिहा बाळांनो, याच्यात तुमचे मार्क कट होत नाही. 3 पैकी 3 मार्क भेटून जातात. फक्त अंडरलाईन करा काही गोष्टींना, ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्यांना अंडरलाईन करा. समरीला जी पण समरी लिहिणार त्याला हेडिंग द्या बाळांनो. काय द्या? हेडिंग द्या बाळांनो. हेडिंगला मार्क्स असतात बाळांनो, है ना. तर हे मार्क तुमचे एकदम फ्रीचे आहेत बाळांनो. त्यानंतर जर माइंड मॅपमध्ये बघितलं बाळांनो, माइंड मॅपमध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे असतात. आता कोणत्या माइंड मॅप मी तुम्हाला 2-4 माइंड मॅप काढून आणलेले जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्ही हा पहिला माइंड मॅप बघू शकतात. जस्ट अ सेकंड. हा पहिला माइंड मॅप बघा बाळांनो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात जास्त रिपीट झालेला. हा पहिला झाला. हा दुसरा बघा, हा आता हँड रिटन आहे, म्हणजे समजून घ्या किती इम्पॉर्टंट आहे, है ना. खूप जास्त इम्पॉर्टंट माइंड मॅप आहे, याला करून ठेवा बाळांनो. त्यानंतर हा माइंड मॅप सगळ्यात जास्त रिपीट झालेला आहे बाळांनो, सगळ्यात जास्त, ठीक आहे. आणि हा शेवटचा माइंड मॅप. हे 4 माइंड मॅपचे क्वेश्चन केले, तुमचा कंप्लीट माइंड मॅपचे क्लॅरिटी येऊन लागेल तुम्हाला. आरामात तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तरी तुम्ही करू शकता, आणि हे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आता तुम्हाला माइंड मॅप समरी मी दोघं तुम्हाला तुमचे सॉल्व्ह करून दिले बाळांनो, ठीक आहे. आता मला सांगा, सेक्शन ए प्रोज आपण कंप्लीट केला की नाही? व्यवस्थित केला आपण कंप्लीट, काही घाई केली नाही याच्यात, ठीक आहे. आता आपण वळूया बाळांनो पोएट्रीवरती. कशावरती? पोएट्रीवरती अगेन बाळांनो एक गोष्ट, पोएट्रीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे तुमची पोएम, एक म्हणजे तुमचं ऍप्रिशिएशन. पोएम आणि ऍप्रिशिएशन, जर एक पोएम मध्ये आली तर ऍप्रिशिएशन दुसरा असेल, ठीक आहे. सेम पोएम आणि सेम ऍप्रिशिएशन नाही येत, ठीक आहे. या गोष्टीला समजून घ्या, ठीक आहे. चला, याच्यामध्ये सुद्धा पहिले 2 क्वेश्चन असतात बाळांनो, ते टोटली तुमच्या पोएमवरचे असतात, ठीक आहे. पण जर नाही येत तर काय करायचं? जे वर्ड्स दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये ते पॅसेजमध्ये शोधा, त्याच्या आजूबाजूचं लिहा फक्त, है ना. आरामात तुम्ही ते मार्क घेऊन येणार बाळांनो. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क इथं फिक्स. कसं काय सांगितलं मी तुम्हाला? अकॉर्डिंग टू मी, ऍज पर माय ओपिनियन, व्हॉट आय बिलीव्ह, व्हॉट आय थिंक, अशा पद्धतीने, ठीक आहे. पोएटिक डिव्हाइस इथं काय येणार आहे बाळांनो? तुमचं फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच कोणतंही येऊ शकतं, पण मी तुमच्यासाठी काही काढून आणलेले जे सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत आतापर्यंत. सगळ्यात जास्त काय झालेत बाळांनो? ते रिपीट झालेले आहेत. एवढे पोएटिक डिव्हाइस जर तुम्ही केले, 1 2 3 4 5 6, तुमचं पोएटिक डिव्हाइसचा क्वेश्चन आरामात होऊन जाईल बाळांनो. एवढं जर केलं, हे सगळ्यात जास्त रिपीटेड आहेत बाळांनो, तुम्ही इथं बघू शकता, सगळ्यात जास्त रिपीटेड आहेत, ठीक आहे. तर हा झाला तुमचा पर्सनल पोएटिक डिव्हाइस. सुद्धा क्रिएटिव्हिटीवरती काय तुम्हाला एक टॉपिक देतील, त्याच्यावर पोएम लिहायची बाळांनो. ब्युटी किंवा सनलाईट किंवा सनशाईन असे काही टॉपिक्स देतील, तुमच्या मनाने लिहा ना पोएम. तुम्हाला बेसिक इंग्लिश येते, लिहा ना पोएम, काही लिहा बाळांनो, डझंट मॅटर, काही लिहा, फक्त पोएमच्या फॉर्मॅटमध्ये लिहा. दोघं बाजूला जागा सोडा, पॅसेज नका लिहून येऊ प्लीज, है ना. की तुमचे फ्रीचे मार्क्स झाले बाळांनो. मला सांगा याच्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? आता पोएम कोणती येऊ शकते ते पण मी तुम्हाला सांगतो, ऍप्रिशिएशन कोणतं येऊ शकतो ते पण सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. आता बघा बाळांनो, सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो 4 गोष्टींचे. इंडियन वेवर्स, फादर रिटर्निंग होम, मनी, शी वॉक्स इन अ ब्युटी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चान्सेस आहेत सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ठीक आहे. 1 2 3 4 या हे एक आणि हे दोघं येऊ शकतात तुमचे ऍज अ पोएम म्हणून. हे दोघं येऊ शकतात तुमच्या ऍप्रिशिएशन म्हणून, ठीक आहे. आता ऍप्रिशिएशन मी सगळ्यांचे ऍप्रिशिएशन इथं तुमच्यासाठी लिहून आणलेलं आहे बाळांनो. प्लीज हे ऍप्रिशिएशनचे स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज बाळांनो. अशा पद्धतीने जर ऍप्रिशिएशन लिहिणार तुम्ही, तुमच्या आरामात मार्क भेटणार आहेत बाळांनो तुम्हाला, ठीक आहे. व्यवस्थित करून ठेवा. हे झाले 2, 1 2 3, है ना. हे 3 सगळ्यात जास्त चान्सेस, याचे थोडेसे कमी चान्सेस आहेत. कशाचे? सॉन्ग ऑफ ओपन रोडचे खूप कमी चान्सेस आहेत. एवढे व्यवस्थित करून ठेवा बाळांनो. पोएम झाला तुमचं, ऍप्रिशिएशन मी फिक्स करून दिलं बाळांनो, तुमचं झाले तुमचे 14 पैकी 14 मार्क तुम्ही पोएट सेक्शन मध्ये घेऊन आले. आता कशावरती जायचंय आपल्याला? सेक्शन सी, रायटिंग स्किलवरती. रायटिंग स्किलमध्ये मी तुम्हाला सांगतो बाळांनो, ए मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मॅसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. ग्रुप डिस्कशन आरामात तुमचे मार्क भेटून जातात. जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मॅसेज करू शकतात, कारण त्याच्यात कॉन्टेंट कमी लिहायचं असतं, ठीक आहे. पण ग्रुप डिस्कशन मध्ये काय असतं, तुमचं कॉन्टेंट कोणी वाचत नाही बाळांनो. फक्त राम, शालिनी, राधा अशा पद्धतीने जर तुम्ही फक्त कॅरेक्टरचे नाव लिहिले आणि त्यांच्यासमोर 2-2-4-4 स्टेटमेंट लिहिले, आरामात तुमचे मार्क भेटून जातात. कोणी कॉन्टेंट वाचत नाही, फक्त वाचतात की कॉन्व्हर्सेशन मेंटेन केलेलं आहे का, बस दॅट्स इट.
आरामात तुमचे मार्क्स भेटतात. ठीक आहे, आता कोणतं ग्रुप डिस्कशन येणार आहे, सगळ्यात जास्त चान्सेस कशाचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ईमेल रिपोर्ट इंटरव्ह्यूमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला ईमेल करायचं आहे. ठीक आहे, फक्त फॉर्मॅट लिहून येणार तरी तुमचे मार्क भेटतात बाळांनो. स्पीच कंपेअरिंग एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया करायचं आहे. रिव्ह्यू ब्लॉग अपीलमध्ये तुम्हाला रिव्ह्यू करायचं असतं. रिव्ह्यूमध्ये बुक किंवा मूवीचा तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा असतो. आता ही रायटिंग स्किलचे 16च्या 16 मार्क मी तुमचे फिक्स करून देणार आहे. बघा, ग्रुप डिस्कशन बाळांनो, जर हे 4 टॉपिक तुम्ही ग्रुप डिस्कशनचे करून गेले, तुमचं ग्रुप डिस्कशन तुम्हाला कोणीच रोखणार नाही. ग्रुप डिस्कशन तुमचे फुल मार्क्ससाठी. ठीक आहे, ईमेलमध्ये हे 4 टॉपिक करून जा बाळांनो. 1 2 3 4 डन. यू आर डन विथ ईमेल, है ना. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये 1 2 आणि हे तुमचा तिसरा टॉपिक, हे 3 टॉपिक जर करून गेले तुम्ही, झालं बाळांनो तुमचं एक्सपान्शन ऑफ आयडिया. सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत, क्योंकि हे सगळ्यात जास्त रिपीटेड बाळा, काय सगळ्यात जास्त रिपीटेड येते. त्यानंतर रिव्ह्यू मध्ये हे 2-3 सॅम्पल मी इथं टाकले, हे नक्कीच तुम्ही बघून घ्या. पण बाळांनो रिव्ह्यू करून जा ना. आता धुरंधर मूवीचा रिव्ह्यू तुम्ही करू शकतात. ठीक आहे, किंवा कोणती मूवी फेमस आहे आता, धुरंधर फेमस आहे, पुष्पा, KGF, जे पण तुम्हाला जी पण मूवी आवडत असेल त्यानुसार, किंवा इन्सेप्शन वगैरे त्या फॉरेन मूवीज तुम्ही बघत असणार तर त्याचे सुद्धा तुम्ही रिव्ह्यू प्रिपेअर करून जाऊ शकतात. काही हरकत नाही. ठीक आहे, माहिती आहे बुक किंवा रिव्ह्यू येणार आहे. ठीक आहे, दोघं करून जा प्रिपेअर, है ना. सो हे झालं तुमचं आता रायटिंग स्किल. ठीक आहे, त्यानंतर तुमचं असतं बाळांनो नॉवेल सेक्शन, विच इज टफर सेक्शन, है ना. नॉवेल सेक्शनमध्ये 16 पैकी 16 मार्क तुमचे फिक्स होऊ शकतात बाळांनो. मी काही PDF तुमच्यासाठी घेऊन आलोय. पहिला क्वेश्चन बघा, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो अँड इन्स्ट्रक्शन. आता एक नॉवेलची PDF घेऊन आलोय मी त्याच्यात. बघा, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी अँड गिव्हन इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आता ही PDF खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता 5A बघण्यापेक्षा 5B 5C 5D मी तुम्हाला पहिले दाखवतो, त्यानंतर 5A दाखवतो बाळांनो. ठीक आहे, आता 5B वरती जर आलो बाळांनो, 5B वरती फक्त मी तुम्हाला काय सांगेल, हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न, चौथा, 5वा, 6वा यांना वाचून घ्या एकदा. फक्त मी एवढं सांगेल तुम्हाला. 7वा, 8वा, 9वा, 10वा जस्ट डन बाळांनो. तुम्ही हे 10 प्रश्न केलं, तुमचं 5B डन झाला. नॉवेलचा 5B डन. फक्त हे 10 प्रश्न केले, डन झाला तुमचा 5B. याच्यामध्ये बाहेरचा काही नाही येणार. 5C वरती जायचं ठरलं बाळांनो. 5C मध्ये बघा, हे पहिले 6 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतरचे 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, हे 13 प्रश्न झाले बाळांनो. तुमचा 5C झाला, डन झाला बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तुम्ही 5D मध्ये येतात बाळांनो, 1 2 3 4 5, त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 15, हे 15 जर प्रश्न गेले तुमचं 5D कम्प्लीट झालं बाळांनो. ठीक आहे, 5B 5C 5D कम्प्लीट केला आपण. आता 5A बघूया बाळांनो. 5A थोडंसं त्याच्यात गोष्टी आहे ना, मॅच द फॉलोइंग, तुमचं फिल इन द ब्लँक्स, अशा गोष्टी विचारल्या जातात बेसिकली. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला तुमचा सगळ्यात हा शेवटी घेतला. बघा, हे सगळे मॅच द फॉलोइंग, हे 5 फिल इन द ब्लँक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. हेच येणारे आहेत बाळांनो, सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यांचे आन्सर सुद्धा मी इथे लिहिलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही फिल इन द ब्लँक्स बघू शकतात, त्यांचे आन्सर सुद्धा मी इथे लिहिलेले आहेत. ठीक आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, हे 3 प्रश्न आणि हा 4था प्रश्न, डन. तुमचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर डन झालं बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर ट्रू ऑर फॉलचे फक्त 10 प्रश्न वाचून घ्या, डन झालं तुमचं. ठीक आहे, मॅच द फॉलोइंगचा 1 2 प्रश्न, हा 3रा, हा 4था, हा 5वा बाळांनो. ठीक आहे, हा 6वा, 7वा, 8वा, 9वा, डन. आणि कम्प्लीट द सेंटेन्सचा हा क्वेश्चन नंबर 6, डन. तुमचं 5A पण डन झालं बाळांनो. तर नॉवेल सेक्शन आय ॲग्री थोडासा लेंदी आहे बाळांनो. ठीक आहे, पण फक्त मी तुम्हाला सांगितलं हे 4 प्रश्न करून जा. ते मलाही नाही माहित 4 कोणते येणार आहेत, पण मला माहिती आहे की या प्रश्नांमधून सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, ते मी तुम्हाला दाखवले बाळांनो. आणि एका दिवसात होतं रे बाळांनो. नॉवेल कितीतरी सांगितलं मी तुम्हाला, 4-5 पानं सांगितले. 4-5 पानं तुम्हाला 2 तास बी काढले ना तरी आरामात तुम्ही रट्टा मारून जाणार बाळांनो या गोष्टींना. ठीक आहे, तर हा झाला तुमचा इंग्लिशचा कम्प्लीट पेपर बाळांनो. काय झालं तुमचा इंग्लिशचा कम्प्लीट पेपर. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हवा असेल, जेन्युअनली स्ट्रॅटेजीवरती हवा असेल बाळांनो, प्लीज या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करून द्या बाळांनो. लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करेल बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी बघतोय तो लाईक करेल या व्हिडिओला. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.